काय करताय तुम्ही सगळे? तर चला मग मी आज आहे ना गळ्यातल्या गाठून घेणार आहे. त्यासाठीच माझी पहिल्या गळ्यातली जी डिझाईन अशी होती. हे बघा, मला ही डिझाईन खूप आवडली होती, पण काय झालं ना, त्यात ना माझे सोन्याचे जे मणी होते पाठीमागच्या साईडला जास्त गेले होते. त्यामुळेच मी आता पुन्हा डिझाईन करते. त्यासाठीच आपल्याला एक फिरकी, जुन्या गळ्यातले आणि आणि सुई, आणखीन एक दोरा, हे बघा दोरा, कैची पाहिजे आपल्याला. त्यासाठीच मी आता आहे ना हे पहिल्या गळ्यातलं कापून घेतले आणि त्यातील मणी काढून घेतलेत. हे बघा, त्यात सोन्याचे आहेत आणि साधेही आहेत, डिझाईन करण्यासाठी घेतलेले. अर्धी साईड काढून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं कपडे गोदाडेवरती वाळू घातले, तेच आणायला जायचं आहे. वरती तर एवढं भयंकर ऊन आहे. उन्हाळा म्हटल्यानंतर वरती गेल्यानंतर मला दिसतही नव्हतं ना आमच्या ब्लँकेटची अशी काहीतरी अवस्था त्यात झाली होती. तेच ते निस्तरावी म्हटलं म्हणून पटकन गेले आणि उचलून घेतलं. त्याला घाण तर काही लागली नव्हती, पण ते थोडंसं ओलं राहिलं होतं म्हणून मी पुन्हा वाळत घातलं. हे बघा, असं त्याला दगड लावायचा होता. मला पाहते तर काय त्याला हातालाच येत नव्हता आणि ब्लँकेटची उंची कमी पडली म्हणून मी पुन्हा थोडंसं खाली घेतलं आणि त्याला थोडंसं जड ओझं काहीतरी ठेवायचं म्हणून ते ओझं त्याच्यावरती ठेवलं. त्यानंतर मी गोदडी पाहिली वाळली की नाही, तर ती मस्त कडक झाली होती. त्यामुळेच मी त्याची घडी घातली आणि आपल्या घरी निघावी म्हणून आपल्या घरी निघायच्या वाटेला लागले. तर घरी येतानाही तेवढंच ऊन होतं. हे बघा, माझी पापणी वर होत नव्हती, मला दिसतही नव्हतं खाली काय आहे आणि घरात येताच अंधार अंधार असं दिसत होता. तर काय करणार आता, चला आपलं काम म्हटल्यानंतर कोणाला सांगता येणार नाही. तर तिथून आल्यानंतर मी गळ्यातलं पुन्हा गाठायला घेतलं आणि ही अशी माझी डिझाईन अर्धी तर झाली होती. हे बघा, आणि अर्धी राहिली होती. त्यातले एक साईड मी घेतली होती तर 3 पदर केलं होतं. त्यातले एक पदर झालेला होता माझा असा. त्याला थोडंसं तुमच्याशी शेअर करते. काय आहे ना, हेच शिकवणं म्हटलं ना खूप अवघड आहे, पण शिकल्यानंतर आहे ना खूप सोपं आहे. असं मी प्रत्येक मणी सुईमध्ये घेत होते. एक काळा, एक येलो, एक काळा, एक ब्लॅक असं घेत होते. तर सोन्याचेही मध्ये मध्ये होतेच. हे बघा, काय नाही एवढंच. हीच डिझाईन बाहेर घाटायला आहे ना आपल्याला 200 ते 250 रुपये कुठे जाणार नाही, पण आपण जर केलं तर आपल्याला म्हणजे त्यातल्या आपल्याला माहितीही मिळते किती वेळ लागतो, काय लागतो. आणि आपण बाहेर द्यायची म्हटलं ना म्हणतो खूप पैसे घेतात त्या. तर आपण जेव्हा करतो ना तेव्हाच आपल्याला त्यांची किंमत कळते. तर आणि आपण जर शिकलो ना आपल्याला आहे ना पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तशी डिझाईन आपण करू शकतो. तर हे बघा, ते माझं गळ्यातलं गाठून झाल्यानंतर असं काहीतरी आम्ही संध्याकाळी जेवणाचं नियोजन केलं होतं. वांग्याची भाजी, भाकरी, सॅलडमध्ये गाजर होतं, डाळ भात होता आणि तळलेल्या मिरच्या होत्या. बेसन पीठ लावून तळलेली भजी मिरच्याची ते होते आणि आम्ही बसलो असं जेवायला. आणि हिंदवीचं असं चाललं होतं. हे बघा, हिंदवी कारण की आधीच खाऊन बसलेली होती आमची, त्यामुळे असं मलाही जेवू देत नव्हती, मध्ये मध्ये येत होती माझ्या मांडीवरतीच बसायचं म्हणते. आणि हे आम्हाला गाणं आहे ना आमच्या हिंदवीसाठी गाणं लावलं. खराटे म्हणल्यावर कसं काय करू. आम्ही पुन्हा ही मालिका रोज बघतो, पण इथे रिचार्ज संपला हा भाग बघता बघता. पुढे काय झालं ते कमेंटमध्ये नक्की तुम्ही मला सांगा. तर हिंदवीचं असं काहीतरी चाललं ते बघा, गाजर खात होती ती. हे गावरान गाजर होतं त्यामुळे मी तिलाही देत होते आणि तिला दात आलेले आहेत त्यामुळे ती मस्त एन्जॉय करत होती. आणि मी तिला एक छोटीशी खुर्चीही आणली होती. ते बघा, खुर्चीवर असं आजोबांसोबत बसायला तिला तर खूप आवडतं. आणि तिची छोटीशी बाहुली आहे, नाही सॉरी भाऊला आहे हा, त्यालाही खूप ती एन्जॉय करते. बघा, त्याच्या पी तर इतक्या घेते ना ती. हे बघा, त्याला खाऊन टाकते की काय एक वेळेस असं होते. हे बघा पी तिची त्याला सोडतच नाही. या देवींचे गाणे तर तिला खूप आवडतात. ते देवींच्या जरा गाण्यांवरती असं काहीतरी डान्स करते. हे बघा, खूप भारी डान्स करते. आणि तिच्या आजोबाचाही तर डान्स चालूच होता, पण ती काय आता ऐकायला तयार नव्हती. आमचं भजन चालू झालं तर आता कधी काय होईल हिचं काही सांगता येत नाही. हे बघा, हे गाणं मलाही खूप आवडलं आणि याचा डान्स तर खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा.
तर आमच्या हिंदवीचा असं इथंही डान्स चालू होता. हे बघा, तिचा कधी मस्ती, आजोबासोबतची मस्ती तर कधी संपतच नाही. रात्री 12-12 वाजेपर्यंत हे दोघांची मस्ती चालूच असते. तर काय करणार, आजोबा ऐकत नाहीत, नातू पण ऐकत नाही मला. आणि हे पण गाणं म्हणजे आमच्या हिंदवीला देवीचे गाणे खूप आवडतात. हे बघा डान्स तिचा. हिंदवीसाठी ना सगळं काही हिंदवीसमोर सगळं काही शून्यच वाटतं. आणि प्रत्येक घरात असं एक छोटंसं लहान मूल पाहिजेच. इतका एन्जॉय होतो ना लहान मुलांसोबत, खूप भारी वाटतं. हिंदवीचं असं सगळं चालू होतं. इथं बसा, खाली खाली बसा. वांग्याची भाजी खराटे म्हणल्यावर कसं काय करू. तुमच्या घरात आहे का असं छोटंसं खोडकर मूल? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.